कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे येतं हे 4 प्रकारचे आहेत बेटा, 4 टाइप्स आहेत त्याच्यात. मी पहिल्यापासून सांगायलो पहा. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये इथं पहा, नंबर 1 हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची टाईप आहे. याच्यामध्ये या स्क्वेअर ब्रॅकेटचा जो बाहेरचा जे पार्ट आहे याला आपण म्हणतो तो काउंटर आयन. ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन एंटायटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे जॉमेट्री तुमची याच्यावर डिपेंड असते. ठीक आहे. दुसरा पार्ट इथं पहा, हा पण एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. ठीक आहे. त्यानंतर हे पण एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. 3 टाईप झाल्या. आता अजून एक टाईप पहा इथं. इथं पहा बेटा, हा CO, त्याच्यानंतर H2O, NH3, 5 आणि याला बाहेर I3. हे 4 प्रकारचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत बेटा. आवाज येईन का बेटा? दुर्गा आवाज येईन का? हा चला. आता या 4 प्रकारचे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत बेटा. आता या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये नीट पहा, व्यवस्थित पहा. इथं हे एंटायटी आहे, हा काउंटर आयन आहे. इथं हे एंटायटी, हा काउंटर आयन आहे. आता दोन्ही मध्ये काय फरक आहे एक ऑब्झर्व करा बेटा. हा पार्ट पॉझिटिव्ह आहे तर हा पार्ट निगेटिव्ह आहे. कारण जेव्हा तुम्ही याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करताल तेव्हा आयवर चार्ज कोणता येईल तर मायनस आहे. आणि या कॉम्प्लेक्स आयनवर चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुमची या केसमध्ये एंटायटी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे कॉम्प्लेक्स कॅटायन सिंपल एनायन आहे. हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड कोणत्या टाईपचं आहे तर कॉम्प्लेक्स कॅटायन सिंपल एनायन आहे. हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड कोणतं आहे ते पहा बेटा. सिंपल कॅटायन कॉम्प्लेक्स एनायन है. यहां पॉजिटिव चार्ज है तो यहां नेगेटिव चार्ज है. इथं 2 टाइप के कोऑर्डिनेशन कंपाउंड हुए. तीसरा कोऑर्डिनेशन कंपाउंड क्या है? कॉम्प्लेक्स कॅटायन कॉम्प्लेक्स एनायन. म्हणजे पहिला जो पार्ट लिहितो तो कॅटायनचा, दुसरा असते एनायनचा. झालं क्लिअर? चौथा कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे, हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. आपल्याला या 4च्या आययुपीसी नेम घ्यायचे. तर यापैकी पहिली जी टाइप आहे ती ही आहे. कोणती आहे पहिली? कोऑर्डिनेशन कंपाउंड हॅव्हिंग कॉम्प्लेक्स कॅटायन. कॅटायन कॉम्प्लेक्स आहे, एनायन सिंपल आहे. म्हणजे काउंटर आयन कोण आहे? एनायन. एंटायटी कोण आहे? कॅटायन. झालं क्लिअर? एनी प्रॉब्लेम यहां? आता याचा आययुपीसी नेम द्यायचंय या केसमध्ये. आता आययुपीसी किंवा या कोऑर्डिनेशन कंपाउंडला नाव देताना रूल आहेत बेटा. काय रूल है? पहले कैटायन का नाम बाद में एनायन. फर्स्ट राइट द नेम ऑफ द कैटायन एंड देन राइट द नेम ऑफ द एनायन. रूल है बेटा. अब यहां कैटायन कौन है? हमारा कैटायन तो एंटाइटी है क्योंकि ये पॉजिटिव है निगेटिव है. बराबर है. हमारा कोऑर्डिनेशन एंटाइटी है. अब ये कोऑर्डिनेशन एंटाइटी में मेटल विच इज सराउंडेड बाय अमोनिया एंड वाटर है. NH3 एंड वाटर है. बराबर है. अब इसका नाम लिखते समय पहले कौन से लिगैंड अटैच है पहले उनका नाम लिखो. सर ये भी लिगैंड अटैच है, वाटर भी लिगैंड अटैच है. तो दोनों में से पहला अल्फाबेटिकली कौन आता है? इथं पहा, हे वॉटर आपण म्हणतो पण कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये याला नाव आहे बेटा ऍक्वा. ऍक्वा म्हणजे काय? तो वॉटर आहे. जसं याला आपण म्हणतो तर अमोनिया म्हणतो पण याचं काय? अमाइन म्हणतो याला. ठीक है. मग अमाइन पहले आता या ऍक्वा पहले आता है कोऑर्डिनेशन कंपाउंड में? पहले तो कैटायन का नाम लिखना है ना. तो हम पहले लिखेंगे सर ऍक्वा. बाद में पेंटा अमाइन. पेंटा अमाइन AMMINE आहे इथं. पेंटा अमाइन यामध्ये कुठेही स्पेस देऊ नका बेटा. मी पहिले कॅटायनचं नाव लिहिलो. ठीक है. बाद में कोबाल्ट.
झालं क्लियर. कोबाल्ट नंतर त्याचा ऑक्सीडेशन नंबर, इसका ऑक्सीडेशन स्टेट क्या है, ऑक्सीडेशन स्टेट ऑक्सीडेशन नंबर. सर ये न्यूट्रल है, ये 0 है, यहां भी 0 है. एक आयोडीन -1 है, ये -3 है कि ये +3 है. तो यहां ये फॉर्म हम रोमन में लिखते, यहां ये 3 है. झालं. हा कोड आता मला सांगा, नाव इथपर्यंत झालं कोणाचं, इथपर्यंत कॅटायनचं नाव झालं. आता बाहेर कोण आहे, काउंटर आयन आहे. काउंटर आयन निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. आता इथे एंडिंग काय करणार आहे पहा बेटा. याचं नाव फक्त काय लेणार याला, आयोडाइड. ट्राय आयोडाइड नाहीये, फक्त आयोडाइड लिहायचं बेटा, बस संपलं. नाव काय झालं, ॲक्वा पेंटा अमाइन कोबाल्ट 3 आयोडाइड झालं. ये कॅटायन, ये एनायन. क्लियर आहे. चलो आगे. आता काल लास्टच्या पिरियडला हे पाहिलं आपण, याचा आययुपीसी नेम किंवा या कंपाऊंडचं नाव काय. आता इथं पहा, हे कॉम्प्लेक्स आयन आहे बेटा. या कॉम्प्लेक्स आयन मध्ये मेटल विच इज अटॅच्ड टू Cl अँड En. आता इथं Cl लिगैंड है, इथाइलिन डायमन ये भी लिगैंड है. अब इसका नाम लिखने का, En म्हणजे इथाइलिन डायमाइन. व्यवस्थित लक्ष द्या इथं. आता या दोघांपैकी इथाइलिन डायमाइन आणि क्लोरीन मध्ये म्हणजे क्लोरो अल्फाबेटिकली कोण येते, तर पहिले त्याचं नाव लिहायचं. म्हणून याचं नाव काय लिहा पहा बेटा, याचं नाव येते डायक्लोरो. कालच्या याच्यात करेक्शन करून घ्या बेटा. हा, डायक्लोरो म्हणजे हे म्हणालो सी क्लोरीनचं. क्लोरीन या इथाइलिन में पहला अल्फाबेटिकली कौन, ठीक है. चलो डायक्लोरो, डायक्लोरो. आगे बीस इथाइलिन डायअमाइन, बीस इथिलीन डायअमाइन. ठीक है, ये 20 या 20 EN भी लिख सकते हैं. आगे कोबाल्ट आणि ब्रॅकेट मध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट. हे -2 आहे पहा बेटा, हे टोटल -2 आहे आणि हे इकडे गेल्यानंतर प्लस. म्हणजे कशा पद्धतीने काढायचं ते पहा बेटा. हे x आहे प्लस -1 × 2 प्लस ये 0 है इज इक्वल टू 1, ये +1 आहे. म्हणजे किती आले ऑक्सिडेशन स्टेट. झालं क्लिअर. बर, आता याच्या स्ट्रक्चर कडे लक्ष द्या बेटा. इथं इथं याचा ऑक्सिडेशन नंबर 3 आहे. एक कोबाल्ट है, चार्ज 1 2 3 है, लिगैंड है. कोई बोलेगा सर लिगैंड क्या है. कोऑर्डिनेशन कंपाउंड में मेटल विच इज अटैच टू किसके साथ है, वाटर के साथ है. इसका मतलब है वाटर में ऑक्सीजन ने लोन पेयर दिया. लोन पेयर देने के बाद ये कोबाल्ट और वाटर में कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होता है. और लेविस कंसेप्ट हमको पता है कि जो लोन पेयर देता है वो बेस है. तो कोऑर्डिनेशन कंपाउंड में लेविस बेस जो है वो लिगैंड है. ये भी लिगैंड है, ये भी लिगैंड है. या केस मध्ये पहा ना, डोनर एटम कोण आहे, ऑक्सिजन लोन पेयर दिलाय बेटा. ऑक्सिजन अटॅचमेंट आहे याच्यात या वॉटर मध्ये, बरोबर आहे. म्हणून याला आपण म्हणतो मोनोडेंटेट लिगॅंड, कारण इथं डोनर एटम एकच आहे बेटा. याच्यामध्ये डोनर एटम कोण आहे, तर NH3 आहे. म्हणून याचा जर स्ट्रक्चरचा विचार केला तर आपण या पद्धतीने करतो. पहा, हे ऑक्सिजन लोन पेयर दिला, झाला कोऑर्डिनेट बॉन्ड. NH3 किती आहेत बेटा, 1 2 आहेत, हे 3 आहेत, हे 4 आहेत आणि हे 5 आहेत. क्लियर है. पहा, ये भी लोन पेयर देता है, यहां भी लोन पेयर है, यहां भी लोन पेयर है, यहां भी लोन पेयर है और यहां भी लोन पेयर है. कितने लोन पेयर है, यस बोलो बेटा.
कितने लोन पेयर है? आवाज आ रहा है बेटा? क्लियर आहे? ओके. पहा बेटा, ऑक्सिजन लोन पेयर दिला, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. बर, आता कोऑर्डिनेट बॉन्ड इथं 6 आहेत. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत बेटा. जेव्हा 6 कोऑर्डिनेट बॉन्ड येतं, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड अटॅचमेंट जर होत असेल तर आपण म्हणतो सर याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? कोऑर्डिनेशन नंबर याचा 6 आहे, याचा, या मेटलचा. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ऑक्सिडेशन नंबर किती आहे? तर 3 आहे, +3 आहे. झालं क्लिअर इथं? पर आता याच्या जॉमेट्रीचा जर विचार केला तर ऑक्टाहेड्रल आहे. कशी ऑक्टाहेड्रल आहे पहा. हे ऑक्टाहेड्रल आहे बेटा. क्लियर है? ऑक्टाहेड्रल है. सेंट्रल में कौन है? तो मेटल है. यहां लिगैंड है एक, ये कोऑर्डिनेट बॉन्ड है, ये दूसरा है, ये तीसरा, ये फोर्थ है. झाले इथं बेटा? क्लियर झालं इथं? यस. एक मिनिट आहे, हे पेंटागोनल आहे. एक मिनिट बेटा, दुसरा आहे का पाहतो. एक मिनिट बेटा. ठीक आहे, चलो. लक्षात आलं इथं? याचं घ्या ना, सगळ्यात सोपं एक्झाम्पल सांगतो. चला, हे बघा, पहा बेटा, मला सांगा सेंटरला मेटल आहे. चला, इथं लिगॅंड आहे 2, 1, हे 2, 3, 4 आहेत. पहा बेटा, 5वा लिगॅंड इथं अटॅच आहे. आला अटॅच. चला, हे इथं अटॅच झाला. टोटल झाले 6. आलं ऑक्टाहेड्रल. एनी प्रॉब्लेम यहां? चलो नेक्स्ट. यहां चला, याचं नाव सांगा बेटा. AgNS3 to NO3. कॉम्प्लेक्स कैटायन, सिंपल एनायन. ये कोऑर्डिनेशन कंपाउंड का नाम. सबसे पहले कैटायन का नाम, बाद में एनायन का नाम. बरोबर आहे? इथं अमाइन आहे, डाय, लिगॅंड एकच आहे बेटा, म्हणून याचं नाव काय येणार? डाय. अमोनियाचं अमाइन करायचं, स्पेलिंग AMMINE आहे. डायमाइन, सिल्वर. बर, आता NO3 वर चार्ज किती आहे? 1 आहे. म्हणजे Ag वर चार्ज किती येणार? 1 आहे. हे -1 आहे, हे +1 आहे. झाला, कॅन्सल. आणि पुढे NO3 चं नाव नायट्रेट. आलं नाही? एनी प्रॉब्लेम याच्यात? चला नेक्स्ट. CrCl2, H2O, 4, Cl. काय परत सांगतो, नीट लक्ष दे. हे कॅटायन आहे, हा एनायन आहे. हा पार्ट कॉम्प्लेक्स कॅटायन आहे, हा सिंपल एनायन आहे. हे एंटायटी आहे, हे काउंटर आयन आहे. नाव घेताना पहिले कॅटायनचं नाव लिहायचंय. बर, या कॅटायन मध्ये आता पहा 2 लिगॅंड आहेत, 2 मोनोडेंटेड लिगॅंड आहेत. या दोघांपैकी पहिले अल्फाबेटिकली कोण येते त्याचं नाव लिहा. कोण येते? क्लोरो पहिले येते का ॲक्वा पहिले येते ते पहा. वॉटरचं ॲक्वा होते बेटा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. म्हणून इथं काय येणार आहे? टेट्रा. आला, ॲक्वा पहिले आलं, ठीक आहे.
ओके, नंतर डायक्लोरो किंवा क्लोरिडो सुद्धा चालते. अला निगेटिव्ह लिगॅन्ड असेल बेटा, हे निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह मॉलिक्युल असेल तर एनडी ओ न करा किंवा आय डी ओ न करा. ठीक आहे, क्लोरो कॉमन नेम आहे, क्लोरिडो आययुपीसी नेम. हा ठीक आहे, चला. है ना, टेट्रा एक्वा डायक्लोरो. ठीक आहे, आता तुम्हाला याचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा बेटा, ऑक्सिडेशन स्टेट पहा. आता नीट लक्ष दे, हे हा जो पार्ट आहे हा पूर्ण न्यूट्रल आहे कंपाऊंड. मग आता मी इथं काय करतो पहा बेटा, हे एक्स कन्सिडर करतो. चल प्लस. ठीक आहे, आता सीएल हा मायनस आहे, सीएल वर चार्ज मायनस आहे बेटा. किती आहे? एक मायनस. असे किती सीएल आहेत? दोन आहेत. ठीक आहे, प्लस वॉटर न्यूट्रल आहे. ठीक आहे, हा न्यूट्रल आहे, प्लस मायनस सीएल आहे, इज इक्वल टू 0 आहे. आता येईल याची ऑक्सिडेशन स्टेट काढता बेटा. पहा काय येणार, एक्स -2 -1 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू +3. ऑक्सिडेशन नंबर केला ब्रॅकेट मध्ये इथं मी. यस राईट. आता बाहेर जो पार्ट आहे, बाहेर काउंटर आयन आहे, काउंटर आयन इथं कोणता सीएल आहे, म्हणजे काय येणार? क्लोराइड आहे. आता लक्षात आलं? यस. पर अजून सांगतो ना, चला. हा CuH2O. एक मिनिट. Na En3 3+ आणि अजून एक लिहितो बेटा, PtCl2 NH3 4Cl2. ठीक आहे, लक्ष दे बेटा. इथं मी दोघांची आययुपीसी नेम सांगतो बेटा. काय देतं काय इथं. आता हा कॉम्प्लेक्स कटाने याचं आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नाव द्यायचंय. ठीक आहे, सगळ्यात पहिले कोण येतं इथं? लिगॅन्ड कोण येतं? ईएन आहे. ईएन म्हणजे कोणता? पहा बेटा, ईएन म्हणजे इथायलिन डायमाइन आहे. हा इथायलिन डायमाइन, याला म्हणतो आपण इथायलिन डायमाइन. आता हा इथायलिन डायमाइन आणि ह्या निकेल आयन मध्ये किती कोऑर्डिनेटेड बॉन्ड पहा बेटा. एका इथायलिन डायमाइन मध्ये 2 डोनर ऍटम आहेत, म्हणजे 2 पॉइंट अटॅच होते. याच्याकडे लोन पेअर आहे, या नायट्रोजन कडे लोन पेअर आहे. ठीक आहे, म्हणजे एका इथायलिन डायमाइन मध्ये 2 डोनर ऍटम आहेत, म्हणजे 2 पॉइंट अटॅच होणार. असे किती इथायलिन डायमाइन आहेत? 3 आहेत. बरोबर आहे, म्हणजे टोटल किती कोऑर्डिनेट बॉन्ड करणार? एका इथायलिन डायमाइन मध्ये जर 2 लोन पेअर आहेत बेटा, तर टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड किती तयार करणार? मेटल आणि लिगॅन्ड मध्ये तर 6 येणार आहेत ना, म्हणजे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड झाले. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड झाले म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6 झाला. कितना हुआ उसका? कोऑर्डिनेशन नंबर 6 हुआ. बरोबर है ना. चला पुढे. अब ये तो न्यूट्रल कंपाउंड है, अब इसका ऑक्सीडेशन स्टेट कितना है? तो यहां देखो ऑक्सीडेशन स्टेट, ये एक्स है प्लस, ये तो 0 है, इज इक्वल टू, अब ये चार्ज है तो +3. आला का? एक्स इज इक्वल टू +3. ठीक है, अब इसका नाम. चलो आता ट्राय, आपल्याला इथं ट्राय म्हणता येणार नाही. कशामुळे म्हणता येणार आहे बेटा?
आपल्याला असं म्हणण्याला थोडं अवघड म्हणजे डिफिकल्ट आहे बघा, ट्राय इथालिन डाय अमाइन. म्हणून इथं त्यांनी काय कन्सेप्ट केली, जेव्हा तुम्हाला डिफिकल्टी येते तेव्हा त्यांनी काय दिलेलं आहे, मग त्यांनी नाव दिलं इथं 20 म्हणा. जर 2 असतील इथालिन डायमाइन, यहां अगर 2 है तो 20 है, यहां अगर 3 है तो ट्रिस है. तो मैं इसका नाम लिखता हूं ट्रिस, इथालिन डायअमाइन, है ना. किंवा इथेन 1,2 डायअमाइन म्हणलं तरी चालेल बरं, काही प्रॉब्लेम नाही बेटा. इथेन 1,2 डायअमाइन, ठीक है. ट्रिस इथालिन डायअमाइन, निकेल 3 आयन. एनी प्रॉब्लेम बेटा? आपण सर याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, हे एन आहे 1 2 3. यहां देखो NH2 CH2 CH2 NH2, यहां देखो NH2 CH2 CH2 NH2, ठीक है. त्यानंतर आहे NH2 CH2 CH2 NH2. झाला. कोऑर्डिनेट बॉन्ड है, ये लोन पेयर दिया, 2 पॉइंट से अटैचमेंट हुआ, झाले कोऑर्डिनेट बॉन्ड, झाले कोऑर्डिनेट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड झाले. झालं इथं. आता 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, तर जॉमेट्री कोणती येणार बेटा, कोणतं स्ट्रक्चर येणार आहे, ऑक्टाहेड्रल आहे. यस. ऋषी गडबड करू नको, बिलकुल गडबड करू नको. ते निकलेट वगैरे काही नाव आण नको, ते सगळं बाजूला सोडून दे बेटा. झालं इथं. चला बेटा पुढे चला. आता कोणी म्हणा नाही सर मला याचं नाव सांगा. चला ठीक है. सगळ्यात पहले अपन ऑक्सीडेशन स्टेट काढू बेटा. ऑक्सीडेशन, इसका ऑक्सीडेशन स्टेट क्या है. यहां हमने क्या किया था, ये चार्ज था म्हणून इज इक्वल टू +3 बेटा. आता हा न्यूट्रल कंपाउंड है ना, मग याचा ऑक्सिडेशन नंबर कसा येणार पहा बेटा. X + -1 × 2. अमोनिया न्यूट्रल है, प्लस -1 × 2, एक पे -1 चार्ज है, 2 इज इक्वल टू 0. तुमचा प्रॉब्लेम हा येते, तुम्ही याला जर बाहेर -2 घेतलं तर ऑक्सिडेशन नंबर चुकते बेटा. ठीक है. अब बोलो कितना आ रहा है यहां. X इज इक्वल टू कितना, +4 है. ठीक है. चलो और एक एग्जांपल देता हूं, नंतर आपण याचं नाव पहा. मला सांगा याचा इथं पहा, प्लॅटिनम Cl2 NH3 ना 4. पहा बेटा पहा. आता सांगा ++. चला याचा, यहां बोलो इसका ऑक्सीडेशन स्टेट कितना है, इसका ऑक्सीडेशन स्टेट कितना है. चलो सर ये हुआ या +-1 × 2 है ना, प्लस ये 0 है. एनी प्रॉब्लेम यहां. अब आता चार्ज है ना बेटा, म्हणून काय करणार मी, इज इक्वल टू किती करणार आहे, 2 करणार. जे चार्ज आहे ते मी इथं लिहिला बेटा, जेवढा नंबर आहे तेवढा. किती येणार, X इज इक्वल टू किती येणार, +4 आला. यहां भी ऑक्सीडेशन नंबर, ऑक्सीडेशन स्टेट +4 है, यहां भी ऑक्सीडेशन स्टेट +4 है. आता क्लिअर झालं. इथं 0 आहे. पण आता याचं नाव लिहिताना काय लिहिणार आहे तुम्ही, कशा पद्धतीनं नाव लिहिणार बेटा. नाव लिहिताना पहिले कॅटायनचं नाव आहे, बाद में एनायन है. ये पार्ट कैटायन है, ये एनायन है. पर कैटायन मध्ये लिगैंड हमारे पास Cl है, NH3 है. ये मोनोडेंटेट है, ये भी मोनोडेंटेट लिगैंड है. ये निगेटिवली चार्ज लिगैंड है, ये न्यूट्रल लिगैंड है. बरोबर है ना, दोनों भी मोनोडेंटेट है. इधर डोनर एटम नाइट्रोजन है, यहां भी क्लोरीन है. यहां दोनों एक एक पॉइंट से अटैच होने वाले. बराबर है. म्हणजे एकच कोऑर्डिनेट बॉन्ड करल, एक NH3. पर मला सांगा लिगॅंड आणि मेटल आयन मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत बेटा, 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत.
म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 है। ऑक्सीडेशन स्टेट कितना है? तो +4 है। ऑक्सिडेशन स्टेट चार्ज आणि नंबर आहे, लक्षात ठेवा, तुमचं कन्फ्युजन तिथंच होत असेल। ठीक आहे, आता इथं पहा, या दोघांमध्ये अल्फाबेटिकली पहिले कोण येते? क्लोरो या अमाइन? टेट्रा अमाइन, डायक्लोरो या क्लोरिडो करो, कोई प्रॉब्लम नहीं। क्लोरिडो, क्लोरो कॉमन है, क्लोरिडो आईयूपीएसी है। चला पुढे, अगेन प्लॅटिनम, प्लॅटिनम किती? 4 है। झाला? डायक्लोराइड नाहीये, डायक्लोराइड नाही, नुसतं क्लोराइड आहे बेटा। काउंटर आयन जर असेल तर काउंटर आयन मध्ये डाय ट्राय वापरायचे नाहीत बेटा। एनी प्रॉब्लेम याच्यात? यस, चलो CO H2O CN EN2 2+। चला याचा आयुपीसी नेम। यस राइट आहे बेटा, यस। तुम्ही फास्ट करायला लागा बेटा, आता काही प्रॉब्लेम नाही बेटा। यस, चला लवकर, आता याचा आयुपीसी नेम काय येईल ते सांगा बेटा। आता हे ॲक्वा आहे, याला आपण सायनो म्हणतो, आणि हा झाला तुमचा इथालिन डायमाइन। इथालिन डायमाइन आहे, 2 वेळेस आहे म्हणून डाय इथालिन डायमाइन नाही बेटा, 20 हा शब्द वापरायचा इथं, म्हणून 20 इथालिन डायमाइन आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण याची ऑक्सिडेशन स्टेट काढू बेटा। एक्स आहे प्लस न्यूट्रल आहे प्लस मोनोडेंटेड लिगैंड है, साइनो, डोनर एटम कार्बन है, यहां कार्बन से अटैचमेंट होने वाला है, कार्बन कोऑर्डिनेट बॉन्ड बनाएगा, यहां CN और नेगेटिव चार्ज है, एक ही है, हा न्यूट्रल है, इज इक्वल टू +2 है, एक्स इज इक्वल टू +3 है, म्हणजे हे झाला तुमचा ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर। ठीक है, आता वॉटर फर्स्ट आहे, वॉटरचं नाव काय ते ॲक्वा, ॲक्वा। नंतर ॲक्वा नंतर काय ते सायनो, एक तर सायनो कॉमन नेम आहे, नाहीतर आयुपीसी नेम आहे सायनिडो, क्लोरीनचं क्लोरिडो, ब्रोमीनचं ब्रोमिडो, आयडीनचं आयडिडो, पहा सायनोचं सायनिडो। आता तुम्ही तो सर असं कशामुळे नाव घ्यायलेत, मला सांगा Cl PR I CN ये सगळे मोनोडेंटेड लिगैंड है, डोनर एटम यहां एक ही है, इसमें यहां डोनर एटम कार्बन है, डोनर एटम कार्बन है, यहां कार्बन है, मोनोडेंटेड लिगैंड है, लेकिन सब पे चार्ज कौन सा है? तो माइनस है। जब हमारे पास अगर लिगैंड है और वो लिगैंड पे अगर नेगेटिव चार्ज है तो उसका एंडिंग एक तो O से करो, नहीं तो IDO से करो, म्हणून क्लोरिडो, ब्रोमिडो, आयडिडो, सायनिडो। आणि जर प्रॉब्लेम आला तर असल्या क्लोरो, ब्रोमो, आयडो, सायनो।
ठीक आहे. मग आता पहा बेटा, वॉटरचं ॲक्वा, CNचं सायनिडो आला 20 इथिलीन डायमाइन, 20 इथिलीन डायमाइन, कोबाल्ट. ऑक्सिडेशन नंबर काढला बेटा आपण 1 2 3. हा पुढे अब आयन, चलो और एक CONS3 4 Cl NO2 NO3. पहा परत कॉम्प्लेक्स कॅटायन, सिंपल ऍनायन. पहिले कॅटायनचं नाव, नंतर ऍनायनचं नाव. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, मेटल विच इज अटॅच टू NH3Cl NO2, बरोबर है. मोनोडेंटेड लिगैंड है, ये भी मोनोडेंटेड लिगैंड है, यहां भी डोनर एटम एक ही है. पहा बेटा, इथे नाइट्रोजन है, ये सब मोनोडेंटेड लिगैंड है. म्हणजे याचा अर्थ काय, या NH3 मध्ये डोनर एटम फक्त नाइट्रोजन आहे. नाइट्रोजन आणि या कोबाल्ट मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड एकच आहे, म्हणून एका पॉइंटने अटॅचमेंट आहे बेटा. असे 4 आहेत, म्हणजे 4 कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होणार. हा एक करणार आणि हे एक देणार, म्हणजे टोटल 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला तर 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न ऑक्सिडेशन स्टेटचा. ऑक्सिडेशन नंबर, बोलो ऑक्सिडेशन स्टेट या ऑक्सिडेशन नंबर. कोबाल्ट X है, NH3 0 है, एक Cl ओवर -1 है, प्लस NO2 -1 है. पहा ना, HNO2, H प्लस NO2 माइनस. ठीक है. NO3 माइनस है, इज इक्वल टू 0 है. पहा न्यूट्रल कंपाउंड है. ठीक है. तो X बराबर कितना, +3 है. ये हुआ 1 2 3 है, ये -1, ये -1, ये -1 झाला कॅन्सल. हे झाला त्याचं ऑक्सिडेशन स्टेट. आता मला सांगा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत, ऑक्टाहेड्रल आहे. बर, नाव घेताना कोणाचं नाव घ्यायचंय, नाव घेताना पहिले कॅटायन नंतर ऍनायन आहे. मग कैटायन मध्ये मेटल विच इज सराउंडेड बाय लिगैंड है, पहले लिगैंड का नाम लो. अब लिगैंड कौन से या अल्फाबेटिकली कौन आता है पहले, अमाइन पहले, बराबर है, क्लोरो बाद में, इसलिए हम इसका IUPAC नेम लिखते हैं टेट्रा अमाइन, है ना. क्लोरिडो. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या इथं या केस मध्ये बघा, आपण NO2 म्हणल्यानंतर आपण याचं नाव लिहितो तर नायट्रो. है ना. आणि याचं IUPAC नेम लिहिताना नाइट्रिटो N लिहा बेटा. आलं इथं. म्हणून याचं IUPAC नेम काय येणार आहे, नाइट्रो किंवा नाइट्रिटो N. नाइट्रिटो N. पुढे कोबाल्ट 3, आगे नाइट्रेट
एनी प्रॉब्लेम यहां? पहा, लक्ष द्या इथं ONO. परत एकदा पहा, जर असं असेल बेटा या ठिकाणी, हे असं असेल, जर या केसमध्ये NO2 च्या ऐवजी असं रिप्रेझेंट जर केलं असेल, असं या फॉर्म मध्ये, तर याला म्हणायचं नायट्रिटो O. म्हणजे काय येणार इथं, हे ऑक्सिजन आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे बेटा. कारण हे कंपाऊंड असं आहे बेटा, हे एक असा लिगॅंड आहे, याच्यामध्ये नाइट्रोजन कडे लोन पेयर, ऑक्सीजन कडे लोन पेयर है बेटा. जब हम ये फॉर्म में रिप्रेजेंट करते हैं तो इसका मतलब है यहां नाइट्रोजन और कोबाल्ट में कोऑर्डिनेट बॉन्ड है, म्हणून याला म्हणतो नाइट्रिटो एन. जर ONO न रिप्रेझेंट आलं असतं तर ऑक्सिजन आणि कोबाल्ट मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, म्हणून मी याला म्हणलो होतो नाइट्रिटो O. एका वेळेस दोन देणार नाहीत बेटा, दोन होणार ना, दोन्ही पैकी एकच येणार. हे रिप्रेझेंट केलं तर नाइट्रोजन आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. मोनोडेंटेट लिगैंड आहे, लेकिन डोनर एटम दो आहे, म्हणून याला म्हणतो आपण एम्बिडंट. म्हणून हे एम्बिडंट आहे लिगैंड आहे, ये एम्बिडंट लिगैंड आहे. आता जैसे इथं पहा CN, अगर हमने ये फॉर्म में लिख दिया डोनर एटम कौन है तो कार्बन है, NC लिख दिया तो हा साइनो है, हा आइसो साइनो है. आलं इथं NC आला तर काय येणार, कोणाने अटॅचमेंट झाली, नायट्रोजन लोन पेयर दिला बेटा, नायट्रोजन बॉन्ड तयार केलाय मेटल सोबत. म्हणून जर एका मॉलिक्यूल मध्ये डोनर एटम दोन असेल, कसे, एक तर कार्बन है किंवा नाइट्रोजन है, एक तो कार्बन लोन पेयर डोनेट कर, नहीं तो ऑक्सीजन. ये फॉर्म में रिप्रेजेंट कर दिया तो कार्बन ने बॉन्ड बना दिया, ये साइनो है, ये आइसोसाइनो, ये नाइट्रिटो किंवा नाइट्रिटो एन ने ये फॉर्म में रिप्रेजेंट किया तो नाइट्रिटो O है. बराबर आहे. म्हणजे आपल्याकडे एक असा लिगॅंड आहे बेटा, त्याच्यामध्ये डोनर एटम दोन आहेत, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, एम्बिडंट न्यूक्लिओफाइल बेटा. एक तर नाइट्रोजन अटॅचमेंट होईल, नाहीतर ऑक्सिजन. एकाच वेळेस दोन नाहीये, इथालिन डायमाइन सारखं नाहीये, हे लक्षात ठेवा. क्लियर आहे? एनी प्रॉब्लेम यहां? चल अजून एक एग्जाम्पल. COCl2 En2 SO4 पर कैटायन एनायन. चल ऑक्सिडेशन स्टेट काढू बेटा. चल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट किती आलंय, X प्लस -1 इंटू 2 प्लस 0 है, प्लस सल्फेट है -2 है, इज इक्वल टू 0 है. X इज इक्वल टू +4 है, म्हणजे हे +4 आहे तर हे -2 आहे, -2 झालं कॅन्सल. आता एक इथालिन डायमाइन है, ये इथालिन डायमाइन है बेटा, NH2 CH2 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 सॉरी NH2. ठीक है, अब ये दो है, इसका मतलब है 4 कोऑर्डिनेट बॉन्ड ये फॉर्म कर रहा है. ये दो म्हणजे टोटल 6, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे तर 6 आहे. मेटल आणि लिगॅंड मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत किंवा किती कोऑर्डिनेट बॉन्ड ना अटॅच आहे, बरोबर आहे, ते झाला तुमचा कोऑर्डिनेशन नंबर.
ठीक आहे. आता याचं नाव घ्यायचं, पहिले कॅटायन नंतर येणार, मी आपली टाईपच ही आहे बेटा. म्हणून काय येणार, डाय क्लोरो है ना, नंतर 20 से इन ब्रैकेट इथाइलिन डायमाइन है किंवा इथेन 1,2 डायमाइन है, कोबाल्ट किती 4 सल्फेट है. नो स्पेस कुठेही देऊ नका बेटा, राइट, एकदम राइट है बेटा. पर चलो यहां CO NS3 4 है, Br है, H2O है, NO3 टेकन ट्वाइस है, अब ऑक्सीडेशन स्टेट ये X है, +0 है, प्लस ये -1 है, प्लस ये 0 है वाटर, एक NO3 -1 है, 2 ऐसे इज इक्वल टू 0 है. पर X बरोबर किती आले, +3 है. झालं इथं. पहले कैटायन बाद में एनायन है. अब ब्रोमिडो, एक्वा आणि अमाइन, एक्वा और अमाइन में पहला एक्वा, बाद में टेट्रा अमाइन, ब्रोमिडो, झालं इथं. कोबाल्ट किती है, 3 है. नाइट्रेट है, डाय नाइट्रेट लिहू नका, परत घोळ करताल बेटा. डाय नाइट्रेट येत नाही, काउंटर आयन मध्ये डाय हा शब्द वापरायचा नाही बेटा. बर चला अजून एक, COCl2 EN2 ONO, मी आता सांगितलं बेटा, ONO प्लस. बर सगळ्यात पहिले या केस मध्ये ऑक्सिडेशन नंबर काढा बेटा, ऑक्सिडेशन स्टेट या ऑक्सिडेशन नंबर X है, प्लस -1 × 2 है, प्लस 0 है, प्लस ONO चार्ज -1 असते, लक्षात ठेवा, निगेटिव लिगैंड है. पर अब मुझे बात बताओ, ONO में डोनर एटम कौन है, नाइट्रोजन है या ऑक्सीजन है? इसका मतलब है ऑक्सीजन ने इसके साथ कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म कर दिया. जर आपण या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं असतं बेटा, तर तुम्ही म्हणले असते सर याचं नाव काय, नायट्रिटो Na किंवा नायट्रो कॉमन मध्ये. आणि जर ONO आलं तर तुम्ही म्हणणार नायट्रिटो. ठीक आहे. बर एकच कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, एकच कोऑर्डिनेट बॉन्ड आहे ना, म्हणजे हा लिगॅंड निगेटिव्हली चार्ज लिगॅंड आहे. याच्यामध्ये डोनर ऍटम एकच आहे, बरोबर आहे, म्हणून मोनोडेंटेड लिगॅंड आहे. मग तुम्ही परत म्हणताल सर हा पण आहे ना, यस, पण दोन्ही एकाच वेळेस द्यायलेत का, नाही, नाइट्रोजन देईल किंवा ऑक्सीजन नहीं देईल. एक तो नाइट्रोजन से अटैचमेंट होगा, नहीं तो ऑक्सीजन से, म्हणून मोनोडेंटेड लिगैंड है.
अशी केस आहे का बेटा? NH2 CH2 CH2 NH2 पहा, हे इथालिन डायमाइन. आपण का तो सर हा न्यूट्रल लिगॅन्ड आहे. यस, बायडेंटेट आहे. हा पण कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, हे पण कोऑर्डिनेट बॉन्ड नाही. एका मॉलिक्यूल मध्ये जर 2 पॉइंट ना अटॅचमेंट होत असेल तर ती झाला तुमचा बायडेंटेट लिगॅन्ड. म्हणून हा बायडेंटेट लिगॅन्ड आहे, मोनोडेंटेट लिगॅन्ड आहे, मोनोडेंटेट लिगॅन्ड आहे. पण इथं याला आपण म्हणतो एम्बिडेंट लिगॅन्ड. आला म्हणजे ऐसा मोनोडेंटेट लिगैंड है जिसमें डोनर एटम एक तो नाइट्रोजन है नहीं तो ऑक्सीजन. आता याचं नाव पहिले हा हे राहिलं ना -2 ये और ये हा प्लस और ये -1 है. हे याचा चार्ज -1 है इज इक्वल टू +1 है. हे किती आले पहा. x इज इक्वल टू +4 आला. बर आता याचं नाव लिहिताना क्लोरो आहे, इथालिन डायमाइन नायट्रो आहे म्हणून डायक्लोरो 20 इथालिन डायमाइन आहे. या इथेन 1,2 डायमाइन आहे. नाइट्रिटो ओ है, कोबाल्ट कितना तो 4 है और आगे वर्ड है खाली आयन.